हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. आज हा क्वेश्चन परत अपलोड करायच्या मागे कारण आहे की जुने क्वेश्चन जे अपलोड होतं आपला व्हिडिओ त्यामध्ये एक छोटीशी मिस्टेक होती. आन्सर तर चेंज होत नाही, पण तरी ती मिस्टेक आहे ती कोणतरी दाखवलेली आहे, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि हा क्वेश्चन करेक्ट करतो. ठीक आहे. तर आपलं गिवन सिरीज आहे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 1 फॅक्टोरियल प्लस 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 2 फॅक्टोरियल प्लस 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 3 फॅक्टोरियल अँड सो ऑन. जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर जर यांची व्हॅल्यू जर समजा 1 असेल तर आपल्याला मिळालं 1चा स्क्वेअर आणि 1चा फॅक्टोरियल, आणि हा 1पेक्षा 1नी मोठा नंबर आहे. सेम जर तुम्ही n इक्वल टू 2 पुट केलं तर तुम्हाला मिळालं 2चा स्क्वेअर 2 फॅक्टोरियल 2चा स्क्वेअर, आणि हा 3 जो आहे हा 2पेक्षा 1नी जास्त आहे. राईट. सेम लॉजिक n इक्वल टू 3साठी. हा झाला n फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल. हा नंबर जो आहे nचा स्क्वेअर आणि हा nपेक्षा 1नी जास्त नंबर आहे. तर बेसिकली जी आपली सिरीज आहे ती सिरीज काय, इन जनरल जे nth टर्म आहे आपली un, ते काय झालं आहे, खाली nचा फॅक्टोरियल आहे, इथे nचा स्क्वेअर आहे आणि इथे nपेक्षा 1 जास्त वाढून त्याचा स्क्वेअर आहे. राईट. अशी आपली जनरल टर्म आहे. मग आपण काय करू, याच्या पुढची पण टर्म घेऊ. तर बेसिकली काय होणार, nच्या ठिकाणी 1 नंबर आणखी वाढेल. तर खाली जो झाला तो झाला n+1चा फॅक्टोरियल, इथे झाला n+1चा स्क्वेअर आणि इथे झाला जो n+1 आधीचा नंबर आहे त्याच्यामध्ये आणखी एक नंबर ॲड झाला त्याचा स्क्वेअर. सो बेसिकली हे झाला n+1चा फॅक्टोरियल, इथे n+1 आणि इथे n+2चा स्क्वेअर. ठीक आहे. राईट. अशा प्रकारे. आता जी बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे ते असं आहे की जर समजा nचा फॅक्टोरियल असेल त्याला आपण लिहितो n इंटू n-1चा फॅक्टोरियल. मग जर माझ्याकडे n+1 असेल ते काय लिहू शकतो मी, n+1 बाजूला लिहायचं आणि बाकी n फॅक्टोरियल झाला. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला यूज करायच्या. तर आपण काय करू, इथे लिहू यूजिंग D'Alembert रेशो. दोघाचा रेशो घेऊ आपण. सो लेट्स से un डिवायडेड बाय u ऑफ n+1. दोघाचा रेशो घ्या. वरती आहे n स्क्वेअर n+1चा स्क्वेअर डिवाइड बाय n फॅक्टोरियल आणि खाली आहे आपल्याकडे n+1चा स्क्वेअर टू n+2चा स्क्वेअर डिवायडेड बाय n+1चा फॅक्टोरियल. आणि आपल्याला माहिती आहे डिवाइडमध्ये कोणती गोष्ट असली ती वरती मल्टिप्लायमध्ये होते. त्याला थोडं आपण सिम्प्लिफाय करूया. सो un अपॉन u ऑफ n+1 इज इक्वल्स टू, वरती आपल्याला मिळाला n स्क्वेअर n+1चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय n फॅक्टोरियल, आणि डिवाइडचा नंबर वरती गेला की n+1चा फॅक्टोरियल डिवायडेड बाय n+1चा स्क्वेअर आणि n+2चा स्क्वेअर. ठीक आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी चुकी काय केली होती की इथे n+1चा स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, तर ॲक्च्युली मी n+2च्या स्क्वेअरसोबत कॅन्सल केलं. बस एवढंच थोडं चेंज झाला होता. त्यामुळे तो क्वेश्चन सॉल्व करण्यामध्ये जरी इफेक्ट पडत नसेल तरी आन्सरमध्ये इफेक्ट पडतो सॉल्व कर म्हणजे दिसताना. तर आपण याला सिम्प्लिफाय करूया. हा n स्क्वेअर झाला आणि n+1 फॅक्टोरियल आपण काय लिहू शकतो की n+1 सेपरेट काढला इंटू n फॅक्टोरियल आला. इथे डिवाइडमध्ये काय आहे n फॅक्टोरियल आणि इथे आलं n+2चा स्क्वेअर. हा n फॅक्टोरियल कॅन्सल. ओके. तर आपल्याकडे जे फायनली जी गोष्ट राहिलेली आहे ती गोष्ट कुठली आहे की आधी आपल्याकडे राहिलं आहे n स्क्वेअर, इथे आपल्याकडे राहिलं n+1. राईट. आणि खाली n+2चा होल स्क्वेअर. राईट. अशा प्रकारे आपल्याकडे हे बाकी राहिला रेशो जो आहे आपला un डिवायडेड बाय un+1. मग आता जर आपल्याला याचं सॉल्व करायचं असेल तर आपण बेसिकली काय करणार आहे, लिमिट घेणार आहे. ठीक आहे. सॉल्व करायला काय करणार आहे, सो टेकिंग लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. इथे आपल्याकडे काय आहे n स्क्वेअर n+1, इथे आपल्याकडे आहे n+2चा होल स्क्वेअर. ओके. नाईस. तर इथपर्यंत
इथपर्यंत आपल्याला काही इश्यू नसेल सगळ्यांना. ही सिम्पलचा क्वेश्चन होता आणि इझिली आपण सॉल्व करू शकतो. इथपर्यंत काही कोणाला काही इश्यू नसला पाहिजे, राईट. आता नेक्स्ट पुढच्या स्टेपवर जेव्हा आपण जाणार आहे तर आपण काय करणार आहे, आपल्याला माहिती आहे लिमिट टेन्स टू किती आहे, इन्फिनिटी आहे. जर लिमिट टेन्स टू इन्फिनिटी असेल तर आपण काय करतो, 1/n मॅटर बघतो. तर लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी हा n स्क्वेअर असाच ठेवला. इथून जर मी n कॉमन काढला तो हा n इथे झाला, आपल्याला मिळाला 1 + 1/n. आणि खालून जर मी n कॉमन काढला तर n स्क्वेअर बाहेर निघेल, तो झाला 1 + 2/n², राईट. अशा प्रकारे ओके. तर बघा काय काय कॅन्सल होते, हा n² आणि हा n² कॅन्सल. ओके. तर मग आपल्याकडे हे दोन लिमिट आले सेपरेट. आपण काय करू शकतो की जी आपली आहे लिमिट un + 1 n टेन्स टू इन्फिनिटी, इथे आपण प्रोडक्ट आहे हा आणि हा प्रोडक्ट आहे. तर मी सेपरेट लिहितो की लिमिट n आणि n टेन्स टू इन्फिनिटी इंटू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. वरती आहे 1 + 1/n, खाली आहे 1 + 2/n², राईट. आता ऑब्वियस आहे ते राईट साईडला आपण ते इन्फिनिटीची व्हॅल्यू ठेवू शकतो. लेफ्ट साईडला काय राहिलं, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. राईट साईडला जर तुम्ही व्हॅल्यू पुट केली, इथे व्हॅल्यू पुट केली तर 1 + 1/∞ आणि इथे होणार 1 + 2/∞ याचा स्क्वेअर. बस याचा आन्सर काढून घेऊया. आन्सर जर आपण काढलं तर लेफ्ट साईडला आपल्याला राहिलं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इंटू दी n, आणि इथे जर सॉल्व केलं तर हा झाला 1 आणि हा झाला 1चा स्क्वेअर. सो बेसिकली लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n × 1. आता nची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे चालली असेल तर ही जी लिमिट आहे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी un / u(n + 1), ही जी व्हॅल्यू आहे ती जी आहे लिमिट चालली इन्फिनिटी, तर nची व्हॅल्यू पण किती होणार, इन्फानाईट. आणि ॲलम्बर्ट रेशोविषयी आपल्याला माहीत आहे की इफ लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी un / u(n + 1) इज इक्वल्स टू इन्फिनिटी विच इज ग्रेटर दॅन 1, therefore the given sequence म्हणा किंवा सिरीज म्हणा, सिरीज इज कन्वर्जंट. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आधीच्या क्वेश्चनमध्ये मेथड सगळे सेम आहे, आन्सर जवळपास सगळे सेम आहे. फक्त त्याची इथे चुकी केली होती मी की n + 1² कॅन्सल करायचं होतं, मी चुकीने n + 2 कॅन्सल केला होता. पण ऑब्वियस आहे की सगळ्या व्हॅल्यू जर इन्फाईटकडे चालल्या असेल तर एखादी कॅन्सलेशन झालं तर आन्सर बदलणार नाही. बट करेक्शन म्हणून हा क्वेश्चन मी आता अपलोड करतो आहे. ओके. तर अशी आशा करतो की आत्ता तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही परत कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. मी आणखी त्याला एक्सप्लोअर करेल, काही डाऊट असेल तर क्लिअर करेल. ओके. थँक्यू व्हेरी मच.